शौर्य वॉरियर्स विपक्ष मेडा फायटर संघ फर्स्ट क्वालिफायर मॅच. एका बाजूने मयूर हेमाडे, दुसऱ्या बाजूने वंदेश हेमाडे आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर आनंद. वळी आपण मॅच कडे, ऑनगोईंग मॅच कडे वळतोय. मयूर अँड वंदेशी जोडी. गोलंदाजीसाठी आनंद एक यशस्वी गोलंदाज म्हणून आपली छाप ज्याने पाडलंय तो क्वालिफायर 1 मॅच मध्ये बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर प्लम मध्ये पकडला गेलाय आणि इथे मयूर हेमाडे नावाचा फलंदाज येतोय डग आउट कडे. थँक्यू. आपण बघू शकाल माननीय सुलोचना भुयाल मॅम या ठिकाणी उपस्थित आहेत. राजूजी मेडा साहेबांच्या त्या बहीण आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांचा सुपुत्र आपल्याला बघायला मिळतोय. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय देवरामजी परेड सरांना. त्यांचं आपण मायेचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. पांडे सुलोचना भुयाल मॅम आणि त्यांच्या समवेत आपण बघताय त्यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचं यथोचित स्वागत केलं जाते. खास मालाडून या मॅचचा आनंद घेण्यासाठी ते आमच्या मुख्य मंचावरती स्थानपन्न झालेले आहेत. आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट. तंबूच्या आसऱ्याला परतताना महत्वाच्या मॅच मध्ये फार मोठ्या चुका बघायला मिळतात शौर्य वॉरियर संघाकडनं. एस समीर वठा. थँक्यू. आनंद जर हॅट्रिक येथे घेत आहेत तर मनोज भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमध्ये आणखीन हॅट्रिक षटकारासाठी प्रकाशजी कोम साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 1000 1000 रुपयाचं कॅश प्राईज येथे लावलं गेलंय. दरम्यान आनंद तयार. ऑन हॅट्रिक चेंडू. इथे प्रेझेन्स ऑफ माइंड हळुवारपणे मिडॉनला खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. पहिल्या 3 चेंडूवरती मेडा फायटर फायटिंग करताना आणि आपला अधिराज्य गाजवताना शौर्य वॉरियर संघाच्या अगेन्स्ट खेळताना शौर्य वॉरियर संघाला आपलं या ठिकाणी टॅलेंट दाखवावं लागेल. आनंद एक यशस्वी गोलंदाज चेंडू क्रमांक 4 घेऊन दाखल झालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे उडवलाय चेंडूला. चेंडू लॉंग ऑफ मध्ये आणि तिसरा गडी येतोय तंबूच्या आसऱ्याला. एस टी जे. थँक्यू. मनोज भोईर सरांनी मात्र 3 विकेट घेतल्याबद्दल त्यांना 1000 रुपये पारितोषिक इथे दिलंय. वेल डन आनंद. सागर शिल्टे म्हटल्यानंतर शिल्टे गावातील हा खेळाडू आहे, गोलंदाज, आणि त्याला प्रोत्साहित मोटिवेट करण्याचं काम मनोज भोईर या ठिकाणी करतायत. आपल्या संघाचा खेळाडू हा क्वार्टर फायनल 1 मध्ये तळपताना दिसतोय आणि त्यांना मोटिवेट करावं लागेल हे मात्र जाणतायत. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत त्या 0 आणि 3 गडी बाद झालेले आहेत. आता गोलंदाजी मार्गवर पुन्हा आनंद, तर न्यूमॅन दाखल झालाय. सागर. पुढचा चेंडू
ओ इथे लाऊड अपील फेटाळला गेलाय. वॉट बॉलिंग. 3 विकेट मॅडन षटक क्वालिफायर 1 मधलं अधिराज या ठिकाणी गाजवत आहेत मिस्टर आनंद. अजूनही एक चेंडूंचा खेळ शेष आहे. सॉरी, तर 5 चेंडूमध्ये 3 गडी बाद आणि व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये इथे मात्र शौर्य वॉरियर संघाकडे दडपण प्रेशर कन्वर्ट केलंय. मान्य श्री सुरेशजी भोईर साहेबांचं आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आपण बघतायत मॅन ऑफ द सिरीज सायकल. आणि इथे मॅडन षटक. इथे समीर वरटा आनंद के लिए एक धुन तो बजाव भाई. थँक्यू. माननीय सुरेशजी भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. मॅन ऑफ द सिरीज बायसिकल आम्हाला सौजन्य केले, जे आमच्या टॉस बॉक्सची शान वाढवताना आपण बघू शकाल. ती आम्हाला प्रोव्हाइड केले माननीय सुरेशजी भोईर साहेब, आणि ते आमच्या मुख्य मंचावर विराजमान झालेले आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत आमच्या VIP डाईसवरून. त्यांचं मी पुनश्च हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या माहितीसाठी सांगतोय की शौर्य वॉरियर संघ हा सेमीफायनल 1 आहे, म्हणजेच क्वालिफायर 1 मॅच आपण बघतोय. पहिले षटक संपले, 3 बाद झालेले आहेत आणि 0 रन्स आहे. प्रत्येक विकेटसाठी मात्र इथून 100 रुपयाचा पारितोषिक सुरेश भोईर सरांकडून अनाउन्समेंट झालंय. गोलंदाजी मार्कवर मयूर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथे अप्रतिम पुलचा फटका. चेंडूला डीप काऊ कॉर्नर मध्ये साहिल चापके फील्ड करतायत. धावसंख्या इथे मात्र 1 बघायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वंदेश हेमाडे यांचा आता रोल भरपूर मोठा आहे, कारण अनुभवाचं भंडार आहे आणि संघाला एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूने सागर. इथे उडवलाय परंतु फटका फसलाय आणि चौथा गडी तंबूच्या आसऱ्याला परतताना डीजे मदनदादा भंडारी यांची फरमाईश आहे. पोरी तू सपनात ये ना, आपल्या दुनिया जाग्या वावेतना. अग पोरी तू सपनात ये ना, आपल्या दुनिया जाग्या वावेतना. थँक्यू. गैरजिम्मेदारांना शॉट ज्याला म्हटलं जातं, अननेसेसरी शॉट ज्याला आपण म्हणतो, ते शॉट इथे बघायला मिळत आहे शौर्य वॉरियर संघाकडनं, कारण त्यांचा हुकमी एक्का ज्याला म्हटलं जातं, 1 मॅन आर्मी एका बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने बॅक द क्यू लागली गेली, रांग लागली गेली, तू चल माया आया. या परिस्थितीमध्ये खेळाडू बाद होत आहेत आणि त्याचं मागचं कारण मेड ऑफ फायटर संघाची गोलंदाजी आणि त्यांचं क्षेत्ररक्षण. पुढचं चेंडू बॅक ऑफ द हँड. या वेळेला चेंडूला उडवलंय, चेंडू टिप गलीला वेगानं ट्रॅव्हल होतोय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट सुद्धा होईल यशस्वी. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचलंय. 3 रन्स ऑन दी बोर्ड. 4 गडी बाद. थोडसा कठीण प्रसंग, कठीण वेळ म्हणता येईल. अप्रतिम अशी गोलंदाजी. मयूर गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. पुढचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. जर प्रामुख्याने आपण बघितलं तर अमर पाटील आम्हाला सांगतायत की वंदेश हे एक चेंडूला त्यांनी फेस केलेला आहे. एकंदरीत आपण बघू शकाल. पुढचा चेंडू. ओ याही वेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पंच दर्शवताना वाईट बॉल. समीर पाटील सर आपण बघू शकाल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रचंड अनुभव आहे समीर पाटील यांच्याकडे, अजित म्हात्रे सरांकडे, आणि ती कामगिरी मात्र खूप चांगली. न्यूट्रल पंच म्हणून सुंदर वर्क मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला गेलाय. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळला गेलाय. मयूर मात्र व्हेरिएशन खूप चांगला करतोय. टप्प्यावरती नियंत्रण आहे. फलंदाजाचा फुटवर्क रीड करतायत. बॅक ऑफ द हँड. आता चेंडू जो हाताळला गेला होता तो थोडासा सागरेला खेळता येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. पुढचा चेंडू
आणि इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. 2 षटक इथे संपलेली आहे. 4 विकेट 4 धावा. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. समीर गोलंदाजी मार्कवर आनंद. सामोरे जाईल तो वनदेश. येणारी 18 चेंडू आणि 18 चेंडूवरती वनदेश यांची बॅटिंग तळपेल का? शौर्य वॉरियर संघ एक सन्मानजनक स्कोर मेडा फायटर संघाच्या समोर ठेवेल का? प्रश्न भरपूर आहेत. उत्तर मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मिळेल. बघत राहा, ऐकत राहा. SKPL 2023. आनंद गोलंदाजी मार्कवर. हळवारपणे मात्र दिशा दिले शॉर्ट पॉइंटला. एक धाव घेण्याचा मानस आणि यशस्वी. दुसऱ्या धावेचा अटेम. वनदेश मात्र वेगाने धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेताना 6 वर पोहोचलंय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रामुख्याने 2023 SKAPL खऱ्या अर्थाने लेजंड खेळाडूंनी गाजवलेली आहे. त्याच्यामध्ये अप्रतिम असं विनोद गुण यांचं नाव घ्यावं लागेल. वनदेश हेमाडे, संदीप हेमाडे असतील, ज्यांनी खूप चांगली छाप या स्पर्धेवरती सोडलेली आहे. एक दरम्यान तयार गोलंदाजी मार्कवर आनंद. धावा 6. अजूनही 17 चेंडूंचा खेळ शेष आहे. एकेरी दुहेरी धावा घेत स्कोर कार्ड पुढे घेण्याचा पवित्र आहे आणि तेथे हे संपादन करण्याचा प्लॅनिंग मात्र बघायला मिळते वनदेश यांच्याकडनं. यावेळेला हळवारपणे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल तिथे 7 धावा. 7 रन्स ऑन दी बोर्ड. अडचणीतून मार्ग काढावा लागेल. संकटच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमची ताकद दाखवता तेव्हा तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होत असतो आणि तेवढ्याच ताकदीने तुम्ही उंच भरारी घेत असतात. म्हणून ही परिस्थिती सुद्धा आवश्यक आहे. यावेळेला ऑन साईडला एक धाव परिपूर्ण करण्यात येते. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलंय. संकटाच्या वेळामध्ये जेवढं तुमचं मनोधैर्य चांगलं आहे, तुमचा परसिव्हिअरन्स जर चांगला असेल तर तुमचं पर्पज साध्य करण्यासाठी एक चांगला हातभार मिळत असतो. युनिटी इज अ स्ट्रेंथ. या पद्धतीने तुम्हाला सांघिक कामगिरी करावी लागेल. ज्याला ऑर्केस्ट्रेट परफॉर्मन्स म्हटला जातो तो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. पुढचा चेंडू अल्टीपल्टी शॉट ज्याला म्हटलं जातं, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. धावा स्कोर कार्डवरती 8. षटक क्रमांक 3 आहे आणि आनंदने प्रभावित केले 2023च्या या SKPL मध्ये. शिल्टे गावाच्या नावाला ज्याने 4 चांद लावलेले आहेत, गौरवास्पद ज्याची कामगिरी आहे तो आहे आनंद. हो, यावेळेला मात्र संधी होती हुकच्या ह्या चेंडूला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची. थोडीशी लवकर जलद गतीने बॅट फिरवले कारण इथून वनदेश हा दुहेरी मनस्थितीमध्ये असेल. धाबा बनवायचे आहेत, विकेट सुद्धा थांबवायची आहे. रन्स हॅव टू बी स्कोर अँड विकेट हॅव टू बी सेव्ह अशा दुहेरी मनस्थितीमध्ये इथे वनदेश आपल्याला बघायला मिळतोय. बघूया पुढचं चेंडू. फुलटॉस आहे. हळवारपणे मात्र दिशा देत स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न असेल. 9 धावा झालेल्या षटक संपलेले आहेत ते 3. ऐकूया समीर वरठ्याना आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. पोरा पोरींला नाचून देस. नाम पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याचे म्युझिक वनाचा या ठेस. पलसाचा पान. थँक्यू. प्रामुख्याने जर आपण बघितलं 16 विकेट आनंदच्या सुद्धा नावावरती आहेत आणि 17 विकेट आपल्याला बघायला मिळतात महेंद्र भोईर यांच्या नावावर. 3 षटकं संपलेली आहेत. 9 धावा झालेल्या. शेवटची 2 षटकं शेष आहेत.
इथून मात्र सुरेश भोईर सरांनी आपलं एटीएम ओपन केलंय आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक ते अनाऊन्समेंट करतायत. षटकार मारा 100 रुपयाचे मालिक बना. 3 षटकार मारा 1000 रुपयाचं पारितोषिक प्रकाशजी कोमसाहेबांकडनं. गोलंदाजी मार्कवर कौशिक. पुढचा चेंडू वेगवान मारा करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे आलाय. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि धावा आहेत फक्त स्कोर कार्डवरती 9. इथून 11 चेंडूमध्ये मात्र शौर्य वॉरियर संघाचे जे चाहते आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांच्या मनामध्ये असेल की 3-4 षटकार येणं गरजेचं आहे. इथे अप्रतिम स्वीट टायमिंग. चेंडूला खेळला गेला लॉंग आणि इथे करा फिल्डिंग. चौकार. यस डीजे. कांदा कापताना बोट सुरीत न वाजवली. हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. खचखच कांदा कापताना बोट सुरीत न वाजवली. हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी थँक्यू. आनंद यांची सुंदर कामगिरी आणि माननीय विजय जाधव त्यांचे मामा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले. आनंदसाठी आपण बघू शकाल. दरम्यान पुढचा चेंडू. ओ यावेळेला चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, सॉरी पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु साहिल चापके यावेळेला झेल घेतोय आणि वनदेशच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. पूर्ण विराम. पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? थँक्यू. न्यूमान आपण बघतायत. मिस्टर कुणाल बसवत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. याच्यानंतर एलिमिनेटर 1 आपल्याला बघायला मिळेल. ती असेल न्यू 3 मुंबई विपक्ष छाबा स्वराज्य माकणे. बोथ टीम कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या. माननीय श्री रोहनजी बेडगा साहेबांचं शुभागमन झालंय. देवकोप नंडोरे गावचे विद्यमान उपसरपंच वेलकम आणि त्यांचं स्वागत. इथे मात्र आपण बघू शकाल विकेट जातोय. षटकाराने करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु कुणाल बसवतच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. पूर्ण विराम. डीजे. थँक्यू. रोहनजी बेडगा साहेब, मॅन फ्रॉम नंडोरे देवकोप गावचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक बॅट प्रोव्हाइड केली गेली. त्याबद्दल रोहनजी बेडगा साहेब आम्ही स्पेशली थँक्स बिहाफ ऑफ द कमिटीच्या माध्यमातून नक्कीच आम्ही आपले आभारी आहोत. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघताय. रोहनजी बेडगा साहेब ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. दरम्यान वळूया आपण कौशिक यांच्या गोलंदाजीकडे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे आलाय. धावा आहेत फक्त 13 आणि इथून मात्र चेंडू शेष आहेत. शेवटचा चेंडू शेष म्हणजे इथून आणखीन 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. 13 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. हळुवारपणे थोडासा बाउन्स झाला. एकदा वेगाने परिपूर्ण केले. बघूया दुसऱ्या धाव्याचा अटेम इथे होतोय आणि इथे मात्र रन आउटची विकेट जाताना. धावा आहे स्कोर कार्डवरती 14. गडी बाद झालेले आहेत ते 7. डीजे.
थँक्यू. न्यूमन महेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चंद्रकांत सर आणि जयबंद परेड सर आपण बघू शकाल खूप एन्जॉय करतायत ही मॅच. दोन्ही आमचे सुंदर अशी व्यक्तिमत्व, प्रचंड ज्यांच्याकडे अनुभव आहे, दर्दी प्रेक्षकामध्ये मोडतायत ते. अनेक ऊन पावसाले त्यांनी बघितलेले आहेत. खरोखर त्यांच्यासोबत जो त्यांचा अनुभव आहे तो ऐकण्यामध्ये भरपूर आनंद मिळतो आणि चांगलं मार्गदर्शनही त्यांच्या माध्यमातून नेहमी मिळत असं. असे दोन आमचे नवतरुण चंद्रकांत सर आणि जयवंत परेड सर आपण बघू शकाल मॅचचा आनंद घेत आहेत. वळूया मॅचकडे. उमेश दाखल झालाय धाबा स्कोर कार्डवरती 14. स्ट्राईकला धीरज. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र डॉट बॉल आलाय. उमेश मेडा फायटर संघाचे विजूजी मेडा साहेब मॅचचा आनंद घेतात आमच्या VIP डाईसवरून आणि आनंदित असतील कारण ज्या पद्धतीने त्यांचा खेळ बहरत चाललेला आहे. सुंदरसा खेळ आपण इथे मिस टाइम शॉट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले ती 16 धावा. पुढचा चेंडू. ओ या वेळेला फुलटॉस. चेंडू बॅटला ब्रश करतोय, वेगानं डीप गलीला ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 धावा. या षटकातील चेंडूने शेष आहे ते 3. 18 धावा धावफलकावर. एटीन रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचे 3 चेंडू. इथून एका दुसरा चांगला शॉट नक्कीच शौर्य वॉरियर संघाच्या गोलंदाजांना विश्वास मिळून देऊ शकतो की मॅच जिंकण्याच्या दिशेने प्रयत्न होऊ शकतात. इथे डॉट बॉल. न्यू 3 मुंबई आणि छाबा स्वराजच्या मागणे. आपण टॉससाठी यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू इथे उडवलाय परंतु मिस टाइम शॉट आहे. साहिल आणि साहिल इथे झेल घेत. धक्का क्रमांक इथे बघायला मिळतोय 8वा. अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू असेल. नितेश बर्फी आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडूला फेस करताना. याही वेळेला मात्र 19 धावांचं टार्गेट सेट केले गेले. अनुराग आपला कॅमेरा आपण VIP डायसकडे फिरवा. आमचे परममित्र आणि नंडोरे देवखोप चे विद्यमान उपसरपंच मान्य श्री रोहनजी बेडगा साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी आम्ही विकासजी नडगे सरांना विनंती करतोय. आमचे अध्यक्ष आहेत SKAPLचे विकासजी नडगे सरांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केला जाईल रोहनजी बेडगा सरांचा. वेलकम रोहनजी बेडगा सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या भव्यशा VIP डाईसवर. SKAPL पर्व 3 2023चा अप्रतिम असा दैदीप्यमान सोहळा आपण बघतायत आणि आमचे मान्यवर रोहनजी बेडगा साहेबांचा इथे यथोचित स्वागत सन्मान झालाय. चला आम्ही विनंती करतोय सागर मंडल आणि न्यू 3 मुंबई संघाचे संगणक योगेश लढे आपण या आणि रोहनजी बेडगा सरांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे.
दरम्यान टॉस केलं जाईल. न्यू 3 मुंबई विपक्ष छावा स्वराज्य मागणे. एलिमिनेटर फर्स्ट आपल्याला बघायला मिळतोय. एक अप्रतिम अशी स्पर्धा पुढे येताना आता मात्र या स्पर्धेचा जो पूर्णतः पिक्चर आहे क्लिअर होतोय. चालू मॅचमध्ये जिंकणारा संघ हा मेगा फायनलमध्ये दाखल होईल आणि इथून या मॅचमधून हरणारा संघ या स्पर्धेला बाय बाय सांगेल. कुठला संघ तो असेल हे मात्र या मॅच नंतर आपल्याला समोर येईल. तुर्तास आपण वळूया टॉसकडे. न्यू 3 मुंबई संघाचे संघ नाही की आपण या टॉससाठी मान्य श्री कामेचे राऊत साहेबांचं शुभागमन आमच्या VIP डायसवर होते. वेलकम सरजी. आपलं आम्ही शब्द फुलांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक दानशूर असं व्यक्तिमत्व माननीय कामेचे राऊत साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावर आमच्या अतिथी कक्षामध्ये होताना वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही विनंती करतोय आपण आदराने स्थान ग्रहण करा आणि या मॅचचा या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद आमच्या VIP डायसवरून घ्या. तुर्तास आपण वळतोय. रोहनचे वेडकर सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. एका बाजूने न्यू 3 मुंबई आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळेल छावा स्वराज्य मागणे. इथून मात्र चॉईस दिली जाते. छावा स्वराज्य मागणे संघाचा कॉल असेल SKAPL आणि SKPL असा आलाय. सागर काय असेल आपला निर्णय? बॅटिंग फर्स्ट. तुमच्या समोर न्यू 3 मुंबई एक बल्लाढ्य संघ आहे. तुमचाही संघ खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपले बॅटिंग तिन्ही क्षेत्र दाखवतोय. किती धावा या ठिकाणी बॅटिंग करताना तुम्ही बनवण्याची इच्छा असेल? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. आणि असे कुठले फलंदाज आहेत जे तुम्हाला चांगली स्टार्ट मिळून देतील? आदित्य आहे, मिलन आहे, महेंद्र आहे, मी स्वतः आहे, अनिकेत आहे, मनीष आहे. एलिमिनेटर आपण खेळताय. थोडंसं प्रेशर आहे का तुमच्याकडे? हो नक्की. योगेश आपण टॉस हरलात. प्रथम शतरक्षण करायला मिळते. मनाजोगी संधी दिली असं मला वाटते. नाही, बॅटिंग होती आम्हाला पण. तुम्हाला बॅटिंग हवी होती. या ठिकाणी आता किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक बोट टीम. कॅप्टन टॉस जिंकला छावा स्वराज्य मागणे वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट अँड ओपनिंग टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर फिल्डिंग. वळूया आपण मॅचकडे. दरम्यान वळतो आपण मॅचकडे. 19 धावांचं टार्गेट इथे समोर ठेवलं गेलंय. पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू सरळ जातोय मिड विकेट रिझन मधनं. चौकार. थँक यू. यावेळेला प्रेझेंस ऑफ माइंड. चौकार आल्यानंतर एक धाव काढत इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. क्वालिफायर 1 आपण बघताय. जिंकणारा संघ फायनलमध्ये दाखल होईल आणि खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची मॅच आहे. इथून तुमचा प्रत्येक निर्णय हा तुम्हाला या आकर्षक ट्रॉफीकडे घेऊन जाईल. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेला फटका फसलाय आणि उमेशच्या खेळीला लागतो इथे फुल स्टॉप. पूर्ण विराम. गोरी गोरी पोरी तू मुंबईची पोरी, काय सांगू केलीस तू दिलाची चोरी. गोरी गोरी पोरी तू मुंबईची पोरी, काय सांगू केलीस तू दिलाची चोरी. थँक्यू. दरम्यान आपण बघू शकाल या ठिकाणी आमच्या मान्यवरांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती झालेलं आहे.
कामणीचे राऊत साहेब, अल्पेची गरज साहेब आणि माननीय श्री सुनीलजी ठाकूर साहेब यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतायत. आपण बघू शकाल समोर आमचा टेंट आहे, त्या टेंटवरती आपण गेल्याच वर्षी आपल्यातून आपले सर्वांचे लाडके कैलासवासी मोहनीश राऊत आपल्यातून निघून गेले. खरं तर ती भरपूर एक दुःखद अशी घटना आणि त्यांचा बॅनर आपण बघू शकाल त्या टेंटवरती आहेत. त्यांचेच बंधू आपल्याला बघायला मिळत आहेत, माननीय श्री कामणीजी राऊत साहेब, अल्पेश गरज सर त्यांच्या समवेत आहेत, सुनील ठाकूर सर या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट देताना मान्यवर आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत. आपण या षटकानंतर त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. दरम्यान पुढचा चेंडू आवळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वंदे शेमाड यावेळेला डॉट बॉल हाताळतायत. स्कोर कार्डवरती धावा आहेत 5. 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे, अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. एक अतिशय दर्जेदार असं नियोजन, आदिवासी समाजातील तरुणांना एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग SKPL करते. सुंदर शॉट आहे, एक्स्ट्रा कव्हरला उडवलंय चेंडूला. एक धावा परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्या धाब्याचा अटेम इथे बघायला मिळतोय आणि 2 धावा जलद गतीने पूर्ण करताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने आकार घेते, 7 वर जाऊन पोहोचले. कुठेतरी प्रथम फलंदाजी करताना शौर्य वॉरियर संघानं थोडंसं नाराज केलं, अननेसेसरी शॉट केले, गैरजिम्मेदारानं फटके आणि त्यामुळेच नक्कीच 18 धावांवरती हा संघ पूर्णतः कोलॅप्स झाला आणि त्याचा फायदा ओपोनेंट टीम म्हणजे विजूजी मेडा सरांचा जो संघ आहे, मेडा फायटर संघाला इथे मिळते. धावा स्कोर कार्डवरती 8. षटक इथे संपलंय. अनुराग चव्हाण यांना मी विनंती करेन, आपण VIP डायसकडे आपला कॅमेरा फिरवा, जिथे आमचे मान्यवर आमच्या या अप्रतिम अशा स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. माननीय श्री कामणीचे राऊत सरांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी आम्ही SKPLचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री विकासजी नडगे सरांना विनंती करू की मायेचं पुष्पगुच्छ देऊन माननीय कामणीचे राऊत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर कामणीजी राऊत सरांसाठी. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्याच्यानंतर माननीय अल्पेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही रुपेशजी पागी सरांना विनंती करतोय की आपण मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. अल्पेशजी गरज साहेब, आपण बघू शकाल अतिथी देव भव ही आपली संस्कृती, या संस्कृतीचं जतन आपण करतोय. त्यानंतर माननीय सुनीलजी ठाकूर साहेब, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही नितेश राबडे सरांना विनंती करतोय. सुनीलजी ठाकूर सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. आपली संस्कृती जतन करताना आमचे मान्यवर SKPL साठी आपली सदिच्छा भेट देत आहेत. विनंती करेन आमच्या मान्यवरांना की आपण आदराने स्थानपन्न हो आणि या मॅचचा आनंद घ्या. डायरेक्ट हिटचा अटेम होता, चेंडू मात्र जातोय तिथे, मिसफील्ड झाले. धावसंख्या बघायला मिळेल 12 रन, 12 धावा. 12 धावा स्कोर कार्डवर. मान्य श्री हरेशजी काठे साहेब इथे उपस्थित आहेत. रुपेशजी पागी सरांना मी विनंती करेन आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. दरम्यान धावसंख्या 1 ने आकार घेते. 13 धावा अवघ्या 6 धावांची गरज आणि जो कहते ना हम कि इंतजार की घड़ी अब खत्म होगी इस मैच के बाद, क्योंकि मेगा फाइनल खेलने के लिए एक टीम आगे जाएगी, नाम होगा शायद यहाँ पर मेडा फाइटर, क्योंकि मैच 6 रनों की आवश्यकता, 6 धावांची फक्त गरज आहे. एक अतिशय सुरेख इथे बॅटला ब्रश करतोय चेंडू, लॉंग स्टॉपला या ठिकाणी वेगाने ट्रॅव्हल होतोय, नसीब सुद्धा साथ देताना मेडा फायटरला आणि धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत त्या 2. आता फक्त 4 धावांची गरज आहे. उमेश आंबात हे सुद्धा 101 धावा बनवणाऱ्या खेळाडूमध्ये नाव त्यांचं पुढे येते. सुंदर उमेशजी आंबात, आपलेही अभिनंदन, गुड जॉब. संदीपजी आंबात यांचे छोटे बंधू आहेत
आणि इथे मात्र मॅच फिनिंग शॉट आहे, मॅच फिनिशर म्हणून पुढे येताना गुड जॉब, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. मेडा फायटर संघ ठरतोय या स्पर्धेमधला फायनल जाणारा प्रथम संघ. हार्डलक शौर्य वॉरियर संघ. आपल्याकडे अजून एक संधी आहे, त्या संधीचं सोनं आपण करा. तुर्ताच आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर आनंद. 2 षटकं 5 रन्स आणि 3 विकेट घेत आनंद या ठिकाणी जी आपली दरम्यान आनंद या पण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी नक्कीच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या आनंद आपण. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू VIP डाईस कडे आपण. आनंद मॅन ऑफ द मॅच ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचं मेडल देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आनंद या लवकर मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आनंदने 3 विकेट काढलेले आहेत. आपण बघू शकाल मान्य सुरेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक येईल. आणि मयूर यांनी 1 विकेट काढले, त्यांनाही 100 रुपयाचा पारितोषिक. कौशिक यांनी 2 विकेट काढलेले आहेत. सुनील भोईर सरांच्या माध्यमातून त्यांनाही 200 रुपयाचा पारितोषिक देण्यात